एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या पूर्वीचे जुने अंबरनाथ गाव येथील रहिवासी संजय पाटील यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण न झाल्याचा आरोप करत त्यांच्या पत्नी विद्या पाटील यांनी हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्याची मागणी केली आहे। या संदर्भात रविवार 31 मे रोजी रोटरी क्लब अंबर हॉल सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली। विद्या पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 ऑक्टोबर 2024 रोजी शिवमंदिर रोड येथील मेफ्लॉवर गार्डन गृहसंकुल परिसरात संजय पाटील यांची धारदार शस्त्राने 32 वार करून निर्गुण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असली तरी हत्येमागील इतर आरोपी आणि मूकसूत्रधार अद्यापही मोकाट असल्याचा त्यांचा आरोप आहे। संजय पाटील यांच्या हत्येच्या अवघ्या काही तासात आरोपी सूरज विलास पाटील आणि हर्ष सुनील पाटील यांना पोलिसांनी अटक केली होती। जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते। या प्रकरणात सुरुवातीला स्थानिक पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाटील कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विशेष तपास पथक स्थापन करून 12 आठवड्यात तपास पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते। मात्र 5 महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही तपास पूर्ण झालेला नाही। तसेच वारंवार पत्रव्यवहार करूनही तपासाची सविस्तर माहिती मिळालेली नसल्याची खंत व्यक्त करत यामागे केवळ 2 आरोपी नसून 15 ते 20 मारेकरी असल्याचा संशय पाटील कुटुंबियांनी व्यक्त केला। हा तपास सीबीआयकडे देण्यासाठी पुन्हा न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती विद्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी विविध फलकांच्या माध्यमातून न्यायाची मागणी केली। तपास सीबीआयकडे द्यावा, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। तसेच हत्येतील सर्व संबंधित आरोपींना अटक करून प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। विद्या संजय पाटील, माझे पती संजय पाटील यांची हत्या मेफ्लॉवर गार्डन येथे दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी 32 वार करून करण्यात आली आहे। ही हत्या पूर्वनियोजित असून त्यात 2 आरोपी अटक आहेत, सूरज विलास पाटील आणि हर्ष सुनील पाटील। अजून इतर आरोपी आहेत, त्यांना अटक करण्यात आली नाही। आमचा तपास SITला गेलाय। 5 महिने उलटूनही अजून काही तपास लागलेला नाही, म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतली आहे। काय नेमकं तुमचं कारण आहे? यापुढे तुमचा तपास लागणार नाही म्हणतात, तुम्ही आमची भूमिका काय घेणार आहे? कोणावर करणार? पुढची भूमिका म्हणजे आम्हाला न्याय पाहिजे, त्यासाठी आमची केस CBIला द्यावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि आम्हाला न्याय मिळावा, यासाठी आम्ही न्यायासाठी ही पत्रकार परिषद बोलवली आहे। तुम्ही आता जे न्यायालयात गेले आणि त्याच्यानंतर याचा तपास देखील सुरू होता, तपास पूर्ण झाला नाही असं वाटतं का? आणि पुढे तुम्ही उच्च न्यायालयात परत जाणार आहे? हो, कारण आता 5 महिने झाले, म्हणजे 12 आठवड्यांचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा अजून काही सांगण्यात आलं नाही। मग आता आम्हाला कुठेतरी असं वाटतंय ना, हे प्रकरण वेळोवेळी दाबण्यात येत आहे। मग आम्ही काय करावं? आता आम्हाला पुढे जावं लागेल ना। म्हणून आमची मागणी आहे की CBIला मागणी करतो की आम्हाला आरोपींना शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय द्या। आमची या हत्येमागचं कारणच नेमकं काय ते माहिती नाही, कारण माझे पती इतके साधे सरळ आणि प्रतिष्ठित व्यक्ती होते, कोणाशी दुश्मनी नाही, काय नाही। पण आता हे कशामुळे झालं ते आम्हाला नेमकं कारण कळलं नाही अजून। त्याच्यामध्ये 2 आरोपी तर अटकेतच आहे ना, मग तुमची काय नेमकं शंका कशावर आहे? 2 आरोपी म्हणजे माझे पती त्या कुस्ती पैलवान होते, ते 2 मुलं काय त्यांना मारू शकत नाही आणि हे कोणीतरी सराईत गुन्हेगाराचंच काम आहे। हे 2 मुलं मारू शकत नाही आणि 15 ते 20 मारेकरी आहेत, सूत्रधार वेगळे आहेत, त्याचा आम्हाला पूर्ण खात्री आहे। कोणावर काही संशय आहे काय तुमचं? यात आम्ही आरोपींची नावं पहिले पण दिलेली आहेत, शांताराम पाटील, विलास पाटील, किरण पाटील आणि त्यांचे कुटुंबीय, बिल्डर संजय अग्रवाल, संदीप भगत, सचिन माळी,
सागर पाटील, तेजस पाटील आणि इतर ज्ञानेश्वर घोलप आणि इतर साथीदार आणि लास्ट कॉल ज्या व्यक्तीचा होता ते आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे. या आरोपीमध्ये काही नातेवाईक आहेत का तुमचे? नाही, यांच्यावरती तुम्हाला नातेवाईक- शंका काय? हा? त्यांनी मारलं अशी तुम्हाला शंका? पुरावे असून सुद्धा त्यांना अजून अटक केलेली नाही. आम्ही सगळं दिलेलं आहे त्यांना पोलिसांना. तुम्ही जर आरोपीचं नाव सांगितलं तेव्हा तुम्ही सांगितलं की अग्रवाल बिल्डर, यांचा आणि संजय पाटलांचा काय संबंध होता? ते आता बोलतात जमिनीचा वाद आहे, पण असं काही नव्हतं. ती जमीन आमची म्हणजे यांच्या नावावरच होती, माझ्या पतीच्या नावावर 2010 सालीच झालेली आहे. पण हा जमिनीचा वाद वाटत नाहीये, फक्त दाखवण्यात आलंय की हा जमिनीचा वाद आहे. मग याच्या मागे काय कारण असतं? मग ते आता त्यासाठी आमची केस SIT ला गेले, पण अजून तपास काय पूर्णपणे लागलेला नाही. आज आम्हाला नुसते आश्वासन देतात. पहिले पण ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आमची केस गेली, तेव्हा त्यांनी फक्त आश्वासन दिलं की क्राईमला गेली. तिथे पण हे प्रकरण दाबण्यात आलं आणि आता पण SIT ला गेले. आम्ही वाट बघतोय की आता नेमकं कारण कळेल, पण 5 महिने उलटूनही अजून काही तपास लागलेला नाही. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला बोलवलं. आज आता काय मागणी असणार आहे तुमची? मागणी. आमची मागणी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे आमची केस CBI ला द्यावी आणि आम्हाला न्याय मिळावा. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी आहे. आणि काय नेमकं पत्रकार परिषद घेण्याचं कारण? नमस्कार, माझं नाव हार्दिक संजय पाटील आहे. मी संजय पाटील यांचा मुलगा आहे. माझ्या वडिलांची हत्या 22 ऑक्टोबर 2024 रोजी झालेली आहे. 32 वार करून माझ्या वडिलांची हत्या केलेली आहे आणि या मागे काय कारण आहे काय नाही हे पोलिसांनी चौकशी करणार होते, पण त्यांनी आम्हाला काहीच म्हणजे चौकशी करून बोलले की चौकशी करू, पण काहीच चौकशी झालेली नाही. आणि तिकडून मग आमची केस आता SIT ला गेलेली. तर उच्च न्यायालयाने सांगितलेले SIT स्थापन करून केस आपली गेलेली. तर तिकडे पण 12 आठवड्यांचा टाइम दिलेला त्यांना. तर 12 आठवडे उलटून गेल्याच्या नंतरही 2 महिने अजून झालेले आहेत, तरी आम्हाला काही उत्तर भेटत नाही. आणि वारंवार आम्ही पत्रव्यवहार देखील केलेले आहेत की याच्या मागचं कारण काय आणि कोण आहे याच्या पाठी, काय भेटले का. तर त्यांनी अजून काही आम्हाला उत्तर दिलेलं नाहीये आणि अजून देखील ते आम्हाला हेच बोलतात तपास चालू आहे. पण म्हणजे तपास कधीपर्यंत अजून राहणार आहे आम्हाला त्याचा पण अंदाज दिलेला नाहीये. आणि आता आम्ही CBI ला मागणी करणार आहोत की उच्च न्यायालयाला मागणी करणार आहोत की आमची केस CBI ला जावी. कधीपर्यंत तुमची याचिका दाखल करणार आहे आणि तपासासंदर्भात अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी देखील तुम्ही त्याच्यात मागणी असेल का तुमची? हो, कारण की आता काय झालंय की एवढा वारंवार पत्रव्यवहार देखील करून देखील ते काहीच सांगत नाहीयेत आणि कुठेतरी हा प्रकरण दाबल्याचा आम्हाला संशय आहे. आणि यात उच्च न्यायालयाने पहिलेच SIT स्थापन करतानाच सांगितलेलं की खोल तपास करावे, पण आम्हाला अजून काही त्याचं उत्तर नाही भेटलं. तर आम्ही या 2-3 दिवसातच याचिका आम्ही दाखल करणार आहे CBI च्या मागणीसाठी. याच्यामध्ये किती आरोपी अटकेत आहे आणि तुमची शंका काय आहे नेमकी? याच्यात 2 आता आरोपी अटक केलेले आहेत, पण याच्या मागे सूत्रधार कोण आहे आणि किती जण होते हे सगळं आम्हाला म्हणजे कळवण्यात येत नाही. कारण की माझे वडील हे कुस्ती पैलवान होते, तर त्यांना हे 2 मुलं, त्यांचंच वय अजून 23 आणि 24 आहे. तर कुठेतरी माझ्या वडिलांना कुस्ती पैलवान डावपेच माहिती असते, तर ते तिकडे 2 मुलांचं कामच नाहीये. तर त्याच्या मागे 15 ते 16 जण आहेत. कोण आहे, त्यांची नावं काय? नावं आम्ही सांगितलेली आहेत, पोलिसांना पण दिलेली आहेत. तर आता तेच बघूयात काय होतंय. तुम्हाला असं संशय आहे का की पोलिसांनी चुकीचे आरोपी अटक केलेले आहेत आणि तुम्हाला दाखवण्यासाठी असं काही? नाही, ते दोघं तर आहेतच याच्यात प्रकरणात, पण याच्या मागे सूत्रधार कोण, नेमकी कशावरून झालेलं आहे हे कोणालाच नाही माहिती. आणि 32 वार हे ते 2 जणांचं हे नाहीये. तर माझी ही शंका आहे की याच्यात अजून 15 ते 20 जण आहेत. तर आता CBI ला आम्ही हीच मागणी करतो की याच्यात आम्हाला न्याय भेटावा माझ्या वडिलांना. थँक्यू.